त्यानंतर श्री नवेदजी भोईर रेयांश फार्म हाऊस यांच्या माध्यमातून पहिली ट्रॉफी, दुसरी ट्रॉफी आणि तिसरी ट्रॉफी या 3 ट्रॉफी झालेल्या आहेत. त्याबद्दल नवेदजी सरांचे सुद्धा खूप खूप आभार मी व्यक्त करतोय. त्यानंतर श्री हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे SH एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 2000 रुपयाची देणगी या स्पर्धेला लाभलेली आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. श्री ॲडव्होकेट दिनेशभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी माजी सरपंच कामण यांच्या माध्यमातून 5000 रुपये आले. त्याबद्दल दिनेशभाई म्हात्रे यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यानंतर अमितदादा शेलार आणि संतोषजी शेलार यांच्या माध्यमातून आपल्याला ग्राउंड उपलब्ध करून दिलं तरी आणि अजून आपल्याला 5000 रुपये सुद्धा त्यांनी दिले. त्याबद्दल दोन्ही शेलार बंधूंचे संतोषजी शेलार आणि अमितजी शेलार यांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. श्री दिनेशजी जाबर साहेबांच्या माध्यमातून रुपये रोख रक्कम 7000 रुपये आलेले आहेत. दिनेशजी साबर साहेब आपण जर पाहिलं तर शिवसेना शाखा प्रमुख उबाटा गट मानपाडा ठाणे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यानंतर श्री कृष्णा लोखंडे यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य कृष्णा लोखंडे आपण जर पाहिलं तर पोमन ग्रामपंचायतीचे ते विद्यमान सदस्य आहेत आणि 15 टी-शर्ट सुद्धा त्यांनी दिले गेले आहेत. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आदरणीय सन्माननीय श्री सुनीलजी पागी यांच्या माध्यमातून सुद्धा चला बसून घ्या कामन संघ, कामन आणि पोमन बसून घ्या लगेच आपण स्वागत आणि सत्काराला चालू करूया. 11 खेळाडू बसून घ्या. जे स्टेजवरती येणार आहेत त्यांनी बसून घ्या. ज्यांना स्टेजवरती यायचं आहे ट्रॉफी स्वीकारण्यासाठी त्यांनी बसून घ्या. त्यानंतर शाहिदभाई अन्सारी यांच्या माध्यमातून 10 बॉक्स बॉल आले आपल्याला. त्याबद्दल शाहिदभाई अन्सारी यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर श्री इब्बूभाई यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला रुपये रोख रक्कम 2000 रुपये आले. त्याबद्दल इब्बूभाई यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. श्री संजयजी पाटील वीट उद्योजक कामन यांच्या माध्यमातून सुद्धा अडीच 4000 मला वाटतं सहकार्य लाभलेला आहे संजय यांच्या माध्यमातून. तर ते आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलं ते सुद्धा त्यांच्यामध्ये खूप खूप आभार व्यक्त करतो. श्री महेंद्र म्हात्रे माजी सरपंच ससूनगर त्यांच्या माध्यमातून रुपये रोख रक्कम 1100 रुपये लाभलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. श्री रत्नाकरजी सावंत बहुजन विकास आघाडी युवा कार्यकर्ता कामन रुपये रोख रक्कम 3000 रुपये लाभलेले आहेत. त्याबद्दल रत्नाकर सावंत यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. मानश्री मनोजी भगत, श्री कालूरामजी टोकरे यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला क्षेत्ररक्षक फलंदाज आणि गोलंदाजच्या ट्रॉफी झालेल्या आहेत. त्याबद्दल श्री कालूरामजी टोकरे यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. श्री मोरेश्वरजी भोईर जावई तसेच वरई सातेली या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच त्यांच्या माध्यमातून सलग 3 दिवस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, खेळाडूंना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि आयोजकांना या दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था केली. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सुभाष दादांच्या माध्यमातून आज जनरेटरची व्यवस्था केली होती. त्याबद्दल सुभाष दादांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. सुभाष दादांना स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. त्यानंतर आपण जर पाहिलं तर काही नावं जर राहिली असतील तर नक्कीच आपण पुन्हा एकदा ते अनाऊन्स करणार आहोत. तर लगेच सत्कार समारंभाकडे आपण जाऊया. चला आमच्या खुर्च्या खाली पोमनचे 2च खेळाडू होते का? पोमन संघ प्लेइंग 11 या जरा प्लीज. मी विनंती करतोय विनोद मस्तीकर यांना, सन्माननीय श्री दयानंद दादांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते अमितजी शेलार आणि संतोषजी शेलार यांचा सत्कार आपण करूया. तर या दादा तुमच्या शुभ हस्ते. तर मी अमित दादा आणि संतोष दादांना पुढे बोलवतोय हा सत्कार स्वीकारण्यासाठी. पुढे या आखी टीम या तुमची. शेलार बंधू चला, शेलार बंधू सगळेच या. त्यांच्या माध्यमातून आपल्याला ग्राउंडची व्यवस्था झाली. हे ग्राउंड आपल्याला दिलं आणि तब्बल ग्राउंड देऊन सुद्धा तब्बल 5000 रुपये सुद्धा यांच्या माध्यमातून आपल्याला दिले गेले. तर नक्कीच सन्मान्य श्री अमितजी शेलार आणि संतोषजी शेलार
यांचा नक्कीच सत्कार करणं हे नक्कीच बनतं. कारण की मैदान म्हटलं, कुठला खेळ म्हटलं तर मैदान आलं आणि मैदान नसेल तर तो खेळ पूर्ण होत नसतो. संतोषजी आणि अमित दादा तसेच संतोष दादा तुमचे खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. अष्टविनायक पलाटपडा तर सर्वांनी हात लावा. चला, आज तुमचा सर्वांचा सत्कार आहे. अमितजी शेलार आणि संतोषजी शेलार, आज शेलार बंधूंचा सत्कार आहे असं मानून आम्ही नक्कीच या दोघांचा सत्कार करतोय. असंच सहकार्य नक्कीच एक सन्मान चिन्ह आणि तुलसी मालतीचं रोपटं जे दिलं जातं दोघांना या स्पर्धेची आठवण म्हणून, तर नक्कीच खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि मी विनंती करतोय, आपण सत्कार स्वीकारला त्यानंतर आपण आदरपूर्वक बसावं अशी मी आपल्याला विनंती करतो दोघांना सुद्धा. दरम्यान त्यानंतर मी विनोद मस्कर यांना विनंती करतोय की रियांश फार्म हाऊसचे मालक ज्यांनी आपल्याला 3 ट्रॉफीज दिल्यात, पहिल्या आणि दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या, नवीनजी भोई सरांना मी विनंती करतो की सत्कार स्वीकारण्यासाठी आपण पुढे यावं. या रियांश आणि रियांशचे पिता दोन्ही या ना. तर नक्कीच रियांश याचा सत्कार केला जातोय. रियांश याचा सत्कार या ठिकाणी रियांश फार्म हाऊस यांचा सत्कार मला ते स्वतः रियांश स्वीकारतोय, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला रियांशचा पहिला बर्थडे मला वाटतं हेलिकॉप्टर मधनं झाला होता. दुसरा बर्थडे आपण मला वाटतं वॅगनरचा केक होता. तर तोच रियांश या ठिकाणी आपल्याला त्यांच्या माध्यमातून 3 ट्रॉफी झाल्या. टाळ्या झाला पाहिजे तर रियांश यांच्यासाठी. रियांश कॅमेराकडे बघ. थँक्यू. हा सत्कार त्याच्याकडे आपण सुपूर्द करतोय. तर त्यानंतर आपण महेंद्र दादा तुमचा सुद्धा सत्कार आम्ही करतोय. त्यासाठी विनोदजी गुनगुने यांना मी पुढे बोलवतोय. विनोद गुनगुने यांच्या शुभ हस्ते महेंद्र म्हात्रे दादांचा सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. ससूनवगरचे माजी सरपंच आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आमच्या ससूनवगर गावातील. तर मी विनंती करतोय विनोदजी गुनगुने यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करूया. नेहमी मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिलं जातं. त्यांना एक मायेचं प्रतीक म्हणून शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नक्कीच महत्वाचं स्थान असलेलं तुळशी माता. नक्की टाळ्या झाला पाहिजे सन्मान्य मान्यवरांसाठी. यांनी जर सहकार्य केलं नसतं तर ही स्पर्धा झाली नसती आणि त्यांचा सत्कार होतोय. त्यांचा नक्कीच टाळ्या वाजवून सत्कार आपण करणार आहोतच. त्यानंतर आदरणीय सन्मान्य दयानंद दादांना विनंती करेन की आपण सुद्धा सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी सुभाष दादांनी पुढे यावं. दयानंद दादांचा सत्कार करण्यासाठी सुभाषजी बरप यांना विनंती करतो. त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करणार आहोत. एक खुर्ची पुढे घ्या, थोडीशी ही खुर्ची पुढे घ्या ना. दादा तुझा सत्कार आहे. दयानंदजी टोकरे यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. चला आपण दयानंदजी टोकरे यांचा सत्कार करतोय. त्यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य या ठिकाणी आपल्या दयानंदजी टोकरे यांनी दिला. सुभाषजी बरप यांच्या शुभ हस्ते, शरदजी वरठा यांच्या शुभ हस्ते आणि विनोदजी मसेकर यांच्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी केला जातोय. तर मायेचं प्रतीक म्हणून शाल, एक या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह
आणि तुळशी मातेचं रोपटं देऊन त्यांचा सत्कार केला. तर टाळ्या झाला पाहिजेत आमच्या सन्माननीय मान्यवरांसाठी. थँक्यू. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सन्मान्य सुभाष दादा तुम्ही तिथेच थांबा, मी विनंती करतो. त्यानंतर तर आमचेच आयोजक आहेत, मात्र सुभाष दादांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी एक सन्मान चिन्ह आणि पुष्प तुळशीचं रोपटे देऊन करणार शरद वरटा यांना विनंती करतो. शरद तुमच्या हस्ते सुभाष दादांचा सत्कार या ठिकाणी करायचा. बघा आपण बॅकअप ठेवला होता बॅटरी, मात्र बॅटरीवरती या ठिकाणी चालला नसतं लाईव्ह आणि इतर गोष्टी, तर जनरेटर ज्यांनी दिलं होतं त्यांच्यासाठी एकदा तोडगा टाळला गेला पाहिजे, कारण की आजचा रविवारचा दिवस आहे आणि जनरेटरची व्यवस्था सुभाष दादांच्या माध्यमातून झाली. त्याबद्दल सुभाष दादांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो. मला वाटतं या ठिकाणी उपस्थित असतील कालूरामजी टोकरे यांना सुद्धा मी पुढे बोलवतोय. कालूरामजी टोकरे यांनी पुढे या आणि हा सत्कार स्वीकारा, ज्यांच्या माध्यमातून आपला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज ही ट्रॉफी दिली गेली. या 3 ट्रॉफी दिल्या गेल्यात. तर मी कालूरामजी टोकरे यांना मी स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. कालूरामजी या. हा यस. आकाश टोकरे यांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह दिलं जात आहे आणि त्यांचा सत्कार केला जातो. अगोदर सन्मान चिन्ह या ठिकाणी वितरित करावं आणि त्यानंतर तुळशीचं रोपटं. टाळ्या झाला पाहिजे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, फलंदाज आणि गोलंदाजची ट्रॉफीज आपल्याला दिली गेलेली आहे. थँक्यू. त्यानंतर आपण हेमंत बात्रा श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते मला पदाधिकारी आहेत, तर त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. तर मी विनंती करतो या ठिकाणी उपस्थित असलेले विजय तर हेमंत बात्रा साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. विजय बरफ यांच्या शुभ हस्ते. टाळ्या झाला पाहिजेत. श्रमजीवी संघटनेचे सचिव आहेत आणि त्यानंतर आपण पाहतोय की या ठिकाणी उपस्थित मला वाटतं मोरेश्वर भोईर जर या ठिकाणी असतील तर त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. किरकिरे साहेब या ठिकाणी असाल. दिनेश दादा आले तर टाळ्या झाला पाहिजे एकदा दिनेश दादांसाठी. तर लगेच दिनेश दादा आले, त्यांचा सत्कार आपण करूया. दिनेश दादा लगेच तुम्ही सत्कार स्वीकारण्यासाठी उभे राहावं असं मी त्यांना विनंती करेन, कारण की आलेले आहेत. तर मी विनंती करतोय आमच्या पलाटपाडा संघाच्या व्हॉलंटियर्सला की आपण लगेच या ठिकाणी दिनेश दादांचा सत्कार करूया. दिनेशजी म्हात्रे, ॲडव्होकेट दिनेश म्हात्रे, कामन परिसरातील एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि माजी सरपंच कामन ग्रामपंचायत दयानंदजी टोकरे आणि पलाटपाड्याचे ग्रामस्थ यांच्या शुभ हस्ते सत्कार आपण करूया. तर ॲडव्होकेट दिनेश भाई, अरे बापरे, दादा सुद्धा आलेले आहेत. तर कमलाकरजी जाधव साहेब सुद्धा आले, त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतो. या माहिती पडलं होतं की भरपूर लांब आहेत, पोचतील की नाही, मात्र ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. आता लगेच सत्कार स्वीकारल्यानंतरच तुम्ही बसा अशी तुम्हाला विनंती असेल. तर मी दिनेश दादांना विनंती करतोय सत्कार आपण स्वीकारला त्यानंतर आपण आसनस्थ व्हावं अशी मी दिनेश दादांना सुद्धा विनंती करतोय. यस, फोटो घेतला जातो. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा आमच्या मान्यवरांसाठी. कमलाकरजी जाधव असतील किंवा मग दिनेशभाई म्हात्रे असतील. तर त्यानंतर सत्कार या ठिकाणी करण्याची विनंती करतो मी सुभाष बरप आणि विलास दादांना की कमलाकरजी जाधव यांचा सत्कार करण्यासाठी तुम्ही सुद्धा पुढे यावं अशी मी तुम्हाला विनंती करतोय. तसेच मी सर्वांना विनंती करतोय या तुम्ही काय
कमलाकरजी जाधव यांना आपण जर पाहिलं तर देवदलचे माजी सरपंच आहेत, बहुजन विकास आघाडीचं कार्य या ठिकाणी नक्कीच नेटाने पार पाडताना आपण पाहतोय की या आयोजनासाठी त्यांनी भरीव देणगी म्हणजे रोख रक्कम 10,000 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. त्याबद्दल त्यांचा आणि नेहमी सहकार्य करतात या आयोजकांना, त्याबद्दल कमलाकरजी जाधव साहेबांचा हा सत्कार या ठिकाणी आपण त्यांच्या टीमचा सत्कार म्हणून आपण त्यांच्याकडे देतोय. तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत सन्मान्य कमलाकरजी जाधव साहेबांच्यासाठी, ज्या पद्धतीने उद्घाटनासाठी सुद्धा त्यांनी वेळ दिला होता आणि या बक्षीस समारंभासाठी सुद्धा ते वेळ देतात. तर सुभाषजी बरफ, विनोदजी मस्कर, दयानंदजी टोकरे, विलासजी मस्कर, तसेच अजयजी माळी, विनोदजी गुणगुणे आणि कालूरामजी टोकरे यांच्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार केला जातोय सन्मान्य श्री कमलाकरजी जाधव साहेबांचा. तर दादा तुम्ही बसू घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. तर त्यानंतर जो सत्कार मला वाटतं राहिलेला आहे, रत्नाकर सावंत या ठिकाणी जर येणार असतील तर मला वाटतं कॉन्टॅक्ट करा अशी मी विनंती. नवीन सरांसाठी एकदा नवीन सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की मोलाचं सहकार्य 3 ट्रॉफ्या सरांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेल्या आहेत. त्याबद्दल नवीन सर वेलकम, थँक्यू आणि अलविदा म्हणून आजच्या दिवसासाठी फक्त. तर त्यानंतर आपण जाऊया सत्कार. मला वाटतं कोण राहील तर नक्कीच संतोषजी टोकरे यांनी सुद्धा पुढे या आणि विनोद मस्कर मला वाटतं भरपूर मेहनत केली, त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला त्या आयोजकांच्या माध्यमातून. तर या संतोषजी टोकरे यांना मी पुढे बोलवतोय आणि विनोदजी मस्कर आपल्याला सुद्धा पुढे बोलवतोय. तर भरपूर मेहनत या दोघांनी केलेली या स्पर्धेसाठी. खूप खूप आभार तुमचे सुद्धा. नितीनजी गुणगुणे आणि विजय बरफ तसेच विनोद गुणगुणे, अमित मस्कर, शरद वरठा यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते या दोघांचा सत्कार आपण करूया. की नक्कीच या आयोजनासाठी मोलाचं सहकार्य त्यांनी दिलंय. टाळ्या झाला पाहिजे दोघांसाठी. पूर्ण स्पर्धेसाठी भार उचलला जातोय या दोघांच्या माध्यमातून. हे दोघे जण खेळत नसतात, मात्र टीमसाठी या आयोजनासाठी नक्कीच पुढे असतात आणि त्यांना खूप खूप आभार मानतो त्यांचे. त्यानंतर लाईव्हचा प्रतिनिधी डीबीएन लाईव्ह यांचे प्रतिनिधी या ठिकाणी स्वीकारण्यासाठी यायचं आहे. जयेश यांना मी पुढे बोलवतोय. डीबीएन लाईव्हचे प्रतिनिधी मी विनंती करतोय आदरणीय सन्मान्य महेंद्र म्हात्रेंना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते डीबीएन लाईव्ह चे प्रतिनिधी जयेश यांचा सत्कार करायचा आहे. आणि जयेशसाठी खास करून नक्कीच कौतुक आहे. हा मुलगा जो आहे 40 किलो वजन कमी केलं स्वतःचं त्याने. एक आदर्श आहे खरंच खरंच खरंच. मागील 2 वर्षामध्ये तुम्ही पाहिलं, टाळा झाला पाहिजे त्याच्यासाठी. स्वतःचा मला वाटतं स्वतःच्या घरी दुकान आहे मला वाटतं. गबाड असून सुद्धा तोंडावरती नियंत्रण ठेवणं हे फार महत्वाचं आहे. 40 किलो वजन करणं मला वाटतं त्याचा डाएट प्लॅन जो आहे तो चोरावा लागेल. तो मागून तर देत नाही, मात्र बघावं लागेल देतोय भेटतोय का. थँक्यू. हा न तुम्हाला हवा असेल तर जुना फोटो सुद्धा त्याचा आपल्या लाईव्ह मध्ये असेल. त्यानंतर या ठिकाणी आमचे पंच
अतुल राव, अतुल राव पंच, अतुल राव यांना मी पुढे बोलवतोय. त्यानंतर देवानंद बलवी, देवानंद बलवी आपण सुद्धा यायचं आहे. मी नक्कीच विनंती करतोय. मी अमित दादा आणि अमितजी शेलार आपल्या शुभ हस्ते सत्कार घेतोय. संतोषजी शेलार आपल्या शुभ हस्ते, या दोघांच्या दोन बंधूंच्या हस्ते या दोन्ही पंचांचा आपण सत्कार करूया. संतोषजी शेलार या, तसेच अमितजी शेलार आपल्याला सुद्धा विनंती करतोय. या दोघांच्या हस्ते या दोन अंपायरचा सत्कार आपण करणार आहोत. तर राव मध्ये येस, या दोन्ही अंपायरांसाठी आणि मागील 2 दिवसामध्ये जे अंपायर होते त्या सर्वांसाठी टाळ्या झाला पाहिजे एकदा. कारण की जरी आपण डबल कॅमेरा वापरतोय, काही डिसिजन या ठिकाणी पेंडिंग ठेवून आणि थर्ड अंपायर दिला जातोय, तरी सुद्धा अंपायरिंग फार महत्वाची आहे. आणि अंपायर पंच हे कुठल्याही खेळामध्ये नक्कीच न्यूट्रल असावे लागतात. तर थँक्यू आपण या ठिकाणी अंपायरिंग केल्याबद्दल. त्यानंतर राहुल अंधेर यांनी यायचं आहे. राहुल अंधेर ॲज अ कॉमेंटेटर म्हणून या ठिकाणी यायचं आहे. तुम्ही सुद्धा मागील 2 दिवसामध्ये चांगलं काम केलेलं आहे. तर राहुल अंधेर यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय. सन्मान्य श्री ॲडव्होकेट दिनेशजी म्हात्रे, दिनेश भाई आपल्या शुभ हस्ते आमचे कॉमेंटेटर राहुल अंधेर, पोमन गावचा हा सुपुत्र, त्याचा सत्कार आपण करूया. तर चला आपण एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून आणि तुळशीमध्ये जर रोपट टाळ्या झाला पाहिजे राहुल यांच्यासाठी. आवड आहे मात्र सवड मिळत नसल्यामुळे कॉमेंट्री पासून थोडासा लांब आहे आणि राहुल याचा सुद्धा सत्कार आपण केलेला आहे. आणि यानंतर सत्कार केला जाईल ज्यामध्ये 3 दिवस अष्टविनायक स्पोर्ट्स पलटपड या स्पर्धेमध्ये 3 दिवस आपला सुमधुर आवाज या ठिकाणी पोहोचवला. माझे साथी समालोचक मित्र जे बिलॉंग करतात खुलांडे येथून, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केला जाईल. सागर माळी सरांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केला जाईल. माननीय श्री कमलाकर जाधव साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आमचे गुरुवर्ग मित्र सागर माळी सरांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा आहे. खूप सुंदर आवाज या 3 दिवसामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवला. डिबेन लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा जे प्रेक्षक आनंद घेत होते त्यांच्यासाठी सुद्धा मात्र आज त्यांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केला जातो. आणि लगेच मी त्यांच्याकडे हा माईक सुपूर्द करतोय. चला आपण त्यानंतर कोणाचा पारितोषिक सत्कार द्यायचा राहिला असेल, विलास दादांचा सत्कार या ठिकाणी राहिला. विलास दादा मी पुढे बोलवतोय. त्यांनी सुद्धा 3 दिवस चांगली मेहनत केलेली आहे. आणि किशोर यांच्या शुभ हस्ते विलास दादांचा सत्कार आपण करूया. किशोर टोकरे यांच्या शुभ हस्ते. दरम्यान विलासदादा यांनी सुद्धा मुलाचं सहकार्य दिलेलं आहे. मला वाटतं मॅन ऑफ द मॅच बाकी राहिलेले आहेत अगोदरच्या मॅचचं सुद्धा. सेमीफायनल आणि अगोदरचा एक अतुल याचा मॅन ऑफ द मॅच मला वाटतं बाकी राहिला आहे. अतुल या. तर मी विनंती करतो या ठिकाणी धनंजय टोकरे यांना त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण वितरित करूया. टाळ्या झाला पाहिजे त्या अतुल याच्यासाठी. हेमंत गोडबिंदे यांनी याचं सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर या ठिकाणी मी विनंती करेन
संतोष दादा यांच्या शुभ हस्ते एक मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. संतोषजी टोकरे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच पारितोषिक वितरित करू हेमंत याला. शेवटचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच जयेश वाडू. टाळा झाला पाहिजे हेमंत याच्यासाठी. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान अमित मस्कर यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते जयेश याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून आपण सत्कार करूया. टाळ्या झाला पाहिजेत. ओके थँक्यू. थँक्यू. तर या ठिकाणी मला वाटतं बक्षीस समारंभाला सुरुवात करायला मी तर सर्व संघ यायचा एकदा पलाटपाडा आयोजक संघ सर्वांनी या. सर्वांनी एकदा स्टेजवरती शेवटचा सत्कार सगळ्यांचा आहे. या सगळ्यांनी या. पलाटपाडा आयोजक टीम या जरा एक शेवटचा एक फोटोसाठी कारण की आयोजनामध्ये सर्वांनी सहभाग घेतलेला आहे. तुमचा सगळ्यांचा सत्कार या लगेच या लवकर या जरा विनंती असेल. शेवटचा सगळ्यांना वरती बोलवतोय. या सगळ्यांनी या पुढे. चला मी विनंती करतोय तर मी प्रवीणजी जाधव यांना विनंती करेन पलाटपाडा संघ जो आहे त्याचा एक सत्कार आपण आपल्या हस्ते करावा अशी मी आपल्याला विनंती करतोय. प्रमोद जाधव यांच्या शुभ हस्ते नक्कीच या संघाचा टाळा झाला पाहिजे या आयोजक संघासाठी ज्यांनी एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन केलं. आणि त्यानंतर मी विनंती करतोय तर मी प्रवीण हंडवा आणि प्रवीण जाधव या दोघांना पुढे बोलवतोय. मला वाटतं राहिलं होतं आमच्याकडनं सत्कार करायचा दोघांना सुद्धा. हा नक्कीच विनोद आणि विनोद दोन्ही एक गुणगुणे विनोद आणि एक मस्कर विनोद दोघांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीज आपण देऊन त्यांचा सन्मान करूया कारण की या स्पर्धेसाठी त्यांनी सुद्धा आपल्याला मुलाचं सहकार्य दिलेलं आहे आणि उपस्थिती आपली दर्शवलेली आहे. त्यानंतर आपण बक्षीस समारंभाकडे येणार आहोत. बक्षीस समारंभला सुरुवात आपण करणार आहोत. तर वेळ झालाय बक्षिसांच्या वितरण सोहळ्याचा. भरपूर जणांना नक्कीच थोडासा वेळ लागला असेल मात्र जास्त वेळ न घेता जास्त प्रतीक्षा न करायला लावता मी लगेच विनंती करतोय
तर या ठिकाणी आपण पाहतोय मी ही ट्रॉफी वितरित करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय ज्या ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत कुमारी दक्षता कालुराम टोकरे यांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. ही ट्रॉफी जी उत्कृष्ट असे वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण जाऊया आणि जी तर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा ज्याच्या नावावरती 3 इनिंग मध्ये 87 धावा आहेत नॉट आउट समीर मुरकुंड. समीर नाहीये बापरे मोठा माणूस पाठवलाय. समीर यांचे पिताश्री मी विनंती करतोय सन्माननीय श्री कालुरामजी टोकरे यांना ज्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आलेली आहे त्यांच्या शास्त्री ट्रॉफी आपण प्रदान करणार आहोत. तर समीर हा ठरतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. तर समीर यांचे पिताश्री आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते तिकडे ही ट्रॉफी प्रदान केली जाते. दादा तुम्ही जायचं नाही तुम्ही थांबायचं आहे. तर धन्यवाद कालुरामजी टोकरे. ही ट्रॉफी आपल्याला आली होती दक्षता कालुराम टोकरे यांच्या माध्यमातून. दादा मुलांनी कामगिरी केल्याच्या नंतर कसं वाटतं आज? हॅलो मुलावरनं वडिलांचं नाव ओळखलं जाते म्हणून मला भरपूर अभिमान वाटतोय. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा असतील. नाव टाकलेत नाही आम्ही. तर त्यानंतर उत्कृष्ट असा गोलंदाज ठरलाय या स्पर्धेचा ज्याच्या नावावरती 4 इनिंग मध्ये 8 विकेट आहेत. ती ट्रॉफी वितरित करण्यासाठी मी बोलवतोय. चाललेत तुम्ही तर ही जी ट्रॉफी जी आहे ती सन्माननीय श्री दिनेशजी म्हात्रे यांच्या शुभहस्ते आपण प्रदान करतोय. दिनेश दादा आपल्या शुभहस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करतोय. दादांना जायचं आहे त्यामुळे एक ट्रॉफी एक आठवण नक्कीच फोटोमध्ये येण्यासाठी. नो डाऊट जय शिवाडू. 4 इनिंग्स 8 विकेट. आज पारदर्शकता आहे. सन्माननीय ॲडव्होकेट दिनेशभाई म्हात्रे कामांचे माजी सरपंच आणि एक या विभागातील अतिशय चांगला व्यक्ती यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी प्रदान केली होती. दादा थँक्यू आपण आलात आणि बहुमूल्य वेळ दिला. जयेश जायचं नाहीये तुम्ही जायचं नाहीये दादांना आपण सांगितलं. थँक्यू. जयेश जास्त वेळ घेणार नाही. कामगिरी केली म्हणजे आपल्याला बोलायचं आहे आणि बोलायला शिकायचं आहे कारण की आपला समाज न बोलल्यामुळं भरपूर मागे आहे. त्यामुळं जयेश काय सांगशील अपेक्षा होती या पारितोषिकाची? नाही तेवढी अपेक्षा नव्हती पण टीमचं म्हणजे सहकार्य आणि म्हणजे प्रोत्साहन दिलं ना त्यांनी त्यामुळे म्हणजे कॉन्फिडन्स वाढला माझा मग त्यामुळे चांगली बॉलिंग पडली. थँक्यू. टाळ्या झाल्या बघा जयेशसाठी. जयेश नक्कीच तुला शुभेच्छा असतील या पुढील तुझ्या वाटचालीसाठी. त्यानंतर आपण पाहतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांनी गेसेस मला वाटतं नयन गरासीचं नाव येत आहे. तर उत्कृष्ट आणि स्टायलिश क्षेत्ररक्षण ज्याने केलं त्याच्यावर आपण निवडलेलं आहे. ओव्हरऑल 3 दिवसापासून अतिशय चांगल्या पद्धतीने फक्त एक झेल त्याच्याकडनं सुटला. मात्र बाकी त्याचं नाव हे विशाल आहे. विशाल बनांगे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण.
मी विनंती करतोय संतोषजी टोकरे यांना. संतोषजी टोकरे, संतोष दादा मला वाटतं या ठिकाणी आहेत का? या संतोष दादा टोकरे, ही ट्रॉफी सुद्धा आपल्याला आलेली आहे कुमारी दक्षता कालुराम टोकरे यांच्या माध्यमातून. तर आपण मोठे बाबा तिचे मोठे बाबा यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करतोय विशाल्याला. टाळ्या वाजवायच्यात. विशाल अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे, मात्र थँक्यू विशाल. जास्त काही विसरलं नाही, एकच भरपूर जेल तू पकडलेस, आज एक जेल सुटला. तर काय वाटत होतं? हवेच्या विरुद्ध आला होता, त्याच्यामुळे मध्ये सुटला तो. शुभेच्छा असतील तुम्हाला, कारण या ठिकाणी समजलं, कारण भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण करून एक जेल मात्र त्याच्या माध्यमातून सुटला होता. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि नेहमी तो चांगलं क्षेत्ररक्षण करत असतो. मालिकावीर प्रदान करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करूया आदरणीय सन्माननीय श्री कमलाकरजी जाधव साहेबांना मी पुढे बोलवतोय. त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करणार आहोत. मालिकावीर पॉइंट नुसार आपण निवडतोय, लक्षात घ्या. थोडं लक्ष द्या इकडे, थोडं लक्ष द्या. मालिकावीर आपण जर पाहिलं, जर लाईव्हच्या माध्यमातून जो निघालेला असतो तोच आपण देतोय, त्याच्यामुळे तिथे कुठलीच टेन्शन नाहीये. मी दादांना विनंती करतोय, त्या खेळाडूला या ठिकाणी आमंत्रित करतोय ज्याचे पॉइंट या ठिकाणी 282 पॉइंट आहेत. चांगली कामगिरी त्याने केलेली आहे, नो डाऊट. त्यांनी फलंदाजी चांगली केलीच आहे, मात्र गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं काम त्याच्या माध्यमातून अपेक्षित आहे. मात्र एकूण पॉइंट 282 गोज टू मॅन ऑफ द सिरीज, गोज टू समीर मुरकुंद. अजून एक पारितोषिक या ठिकाणी जात आहे समीर याच्या नावावरती, आणि त्याचे पिताश्री ते पारितोषिक स्वीकारतात. तर नक्कीच पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू दादा. दोनच एकच प्रश्न मी दादांना विनंती करतो, आपण असं नसतं बा. पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं. खेळाडू सर्व माझ्या लोहपाड्याच्या खेळाडूंचं अभिनंदन करतोय, कारण त्यांनी एकजूट होऊन खेळलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये जो माझा मुलगा एकदम चांगला खेळलेला आहे, त्याचं पण मी अभिनंदन करतो. एक शेवटचा प्रश्न, तुमचा कालचा ड्रेसअप वेगळा होता, आजचा ड्रेसअपचा राज काय? आज ड्रेस कलर चेंज केला डायरेक्ट तुम्ही. सर्व लोकांना दिसले पाहिजे लवपाडा आहे, अष्टभुजा लव. लव म्हणजे पिंक असं लावा, तुम्ही पिवळे झालात. असू द्या, हरकत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की हे वैयक्तिक पारितोषिक झालेले आहेत. आता आपण जाऊया प्रथम, द्वितीय आणि तृतीय. तर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जे आहे, जे आपल्याला लाभलंय रियांश फार्म हाऊस यांच्या माध्यमातून ट्रॉफी, आणि जर तिसऱ्या क्रमांकाची रोख रक्कम आलेली आहे ते दिनेश जाबर साहेबांच्या माध्यमातून. मानपाडाचे शिवसेना शाखेचे जे प्रमुख आहेत ते उबाटा गटाचे सन्मान्य श्री दिनेशजी जाबर साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम आणि रियांश फार्म हाऊस यांच्या माध्यमातून ट्रॉफी. तर मी तिसरा क्रमांक विजेता संघ गावदेवी कामन संघाच्या खेळाडूंना या ठिकाणी आमंत्रित करतोय. गावदेवी कामन ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यायचं आहे. गावदेवी कामन संघाचा कर्णधार शेलार मामा, तुमचा डिमांड आहे. या आम्हीची शेलार, संतोषजी शेलार, या सगळी टीम या. शेलार बंधू या, तुमच्या शुभ असते सगळ्यांच्या. हे पैसे तुम्ही द्या आणि ट्रॉफी शेलार द्याल. कॅप्टन या पुढे. कॅप्टन कुठे आहे? राकेश पुढे ये, ट्रॉफी स्वीकारण्यासाठी थोडं या साईडले. ओके, थँक्यू. हा, हात लाव फक्त. टाळ्या झाला पाहिजे तृतीय क्रमांक विजय संघासाठी. चला, नाही ट्रॉफी घेतल्याच्या नंतर जायचं नाहीये, लक्षात घ्या. ट्रॉफी घेतल्याच्या नंतर कर्णधाराने जायचं नाहीये. आपल्याला बोलायचं, आपला समाज न बोलल्यामुळे मी पुन्हा एकदा सांगेन की मागे आहे. ट्रॉफी इथेच द्या, त्याच्याकडे द्या, कर्णधाराकडे ट्रॉफी. पाकिट तुम्ही घेऊन जायला हरकत नाही. मी विनंती करेन तुम्ही बसून घ्या.
तर राकेश जास्त काही विसरणार नाहीये. पहिल्या दिवसाचा फॉर्म चांगला होता, आज काय झालं, काय चुक्या झाल्यात? पहिल्या बॉलवर मार खाला जाम. पहिल्या ओव्हरीत मार खाल्ली. कोणाची ओव्हर होती ती? चेतन तर चांगली गोलंदाजी करत होता, मात्र तुम्ही पहिल्या ओव्हरला सांगता शेवटच्या ओव्हरला सुद्धा मार पडते, पण मान म्हणून त्यांचं नाव घेतलं नाही का? पहिल्या बरोबर चांगली लागली नंतर मागचे पण चांगले लागतात. शेवटची ओव्हर पण मार पडली बाबा, त्याच्याविषयी काय सांगशील? स्लो बॉल पडली त्यांची. स्लो ओव्हर पडली. तुम्हाला समजायला पाहिजे होते ते तिकडनं हारून आले होते 40+ मधून, तर त्यांच्याकडे वरतून कशी काय दिली? त्यांनी चांगली टाकली. तर शुभेच्छा असतील तुम्हाला. राकेश जास्त बोलणं पसंत करत नाही, मात्र आपण पाहूया त्यानंतर जाऊया दुसरा क्रमांक विजेता संघ. त्यासाठी आम्ही पाहुणे बोलवतो आमचे सन्मान्य महेंद्र तात्या तसेच दयानंदजी टोकरे आणि कमलाजी जाधव साहेबांना विनंती करतोय आपण या आपल्या हस्ते दुसरी ट्रॉफी आपण प्रदान करतोय. तर जी ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे आदरणीय सन्माननीय श्री रियांश फार्म हाऊसचे मालक नवीद भुईर यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांक विजेता संघ पोमन. जो कॅप्टन आहे त्यालाच बोलायला लागेल. लक्षात घ्या, एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत पोमन संघासाठी. सुंदर परफॉर्मन्स आजच्या दिवसातला. ही जी ट्रॉफी आपल्याला आलेली आहे ते रियांश फार्म हाऊस, मात्र जी रक्कम आलेली आहे या स्पर्धेची ती कमलाकर दादा जाधव यांच्या माध्यमातून ही दुसऱ्या क्रमांकाची रक्कम आलेली आहे. तर कमलाकर दादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर थँक्यू. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे खूप खूप आभार. थोडंसं मी नक्कीच विनंती करतोय हितेश यांना जास्त नाही पण काहीतरी विचारलं पाहिजे, त्यामुळे हितेश काय वाटतं दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी का गेली हातातून? पहिली दुसऱ्या का हातात आली? 6 मॅच लगातार खेळलो त्याच्यामुळे. मग प्रॅक्टिस चांगली व्हायला पाहिजे होती. तुम्ही गरम होते होणार आजच्या दिवसामध्ये. नाही, थकलेलो होतो. असं हरकत नाही. या ठिकाणी आपण पाहतोय हितेश होता की त्यांनी सांगितले की आम्ही थकलो होतो, त्यामुळं ही ट्रॉफी आम्ही नक्कीच दुसऱ्या क्रमांकावरती समाधान मानलंय. मात्र ज्याने आजच्या या स्पर्धेवरती नाव कोरलं तो अष्टभुजा लहूपाडा संघाचे सर्व खेळाडू मला वाटतं या ठिकाणी पहिली ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यायचं आहे आणि ती वितरित करण्यासाठी सर्वांच्या हस्ते ही ट्रॉफी आपण वितरित करूया. श्री संतोषजी शेलार, तसेच अमितजी शेलार, कमलाकरजी जाधव आणि हे पारितोषिक जे आलेलं आहे आपल्याला ते शरदजी बगली यांच्या माध्यमातून रोख रक्कम 22,000 रुपये आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी रियांश फार्म हाऊस यांच्या माध्यमातून आलेलं. कॅप्टन पुढे या, कॅप्टन एक कॅप्टन फक्त पुढे या आणि बाकींनी खाली बसा. नाही इथे काय हरकत नाही, खाली बसा. इथे ते ट्रॉफीच्या खाली इकडे पुढे बसा. स्वतःला सामावून घ्या फोटोमध्ये. चला विनोद मसेकर आणि आपले आयोजक पुढे या थोडसा फोटोमध्ये. तर हा आहे नक्की टाळ्या झाल्या पाहिजे राष्ट्रभूषा लहूपाडा संघासाठी. काय जबरदस्त खेळ केला मागील एक दिवस आणि आजचा दिवस. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना नक्कीच विनंती असेल की थांबायचं जाऊ नये आणि मान्यवरांना मी विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी धन्यवाद आपण आल्याबद्दल. तर विषयाला जास्त काही विसरणार नाहीये, अनुभव तुमच्याकडे भरपूर आहे क्रिकेटचा. मात्र एकच विचारेन की काय केलं मागील एक दिवस? काहीच चुकलं नाही, थोड्याफार चुका झाल्या त्या सुधारल्या. आज मात्र एकच मॅच होता तुमच्याकडे कारण की तुम्हाला बाय मिळाले होते आणि तुम्ही उशीर झाले होते. काय ठरवलं होतं? जसं म्हटलं होतं की बडी मॅच बडी थिंकिंग, काय होते थिंकिंग आजची? नाही, ॲक्च्युली आमची पालना मॅच चालू होती ती आम्ही सकाळपासून तिकडे पण खेळत होतो. ती पण ॲक्च्युली आम्ही निघताना आम्ही हारलो. तरी आम्ही आमचा कॉन्फिडन्स हरवला नाही आणि आमची मुलं पण जवळजवळ मला आणि मनोजला सोडून सर्व यंगच आहेत आणि त्यांचा कॉन्फिडन्स आमचे अनुभव त्यांना नेहमी मिळत असतात आणि ते चांगले खेळत असतात. म्हणून आम्हाला आमचा सपोर्ट त्यांना आहे आणि ते आम्हाला नेहमी सपोर्ट करतात. नक्कीच तुमचा अनुभव नक्कीच वाया जात नाहीये कारण की आपण जर पाहिलं निमेश असेल किंवा तुमची दुसरी मुलं असतील चांगला क्रिकेट खेळतात. वसई पट्ट्यामध्ये राहत असल्याचा फायदा नक्कीच शहरी क्रिकेटचा तुम्हाला थोडाफार होतोय.
मात्र काय सांगाल या येणाऱ्या खेळाडूंना, पुढच्या पिढीला, कारण की प्रॅक्टिसला जास्त महत्त्व देताना दिसत नाहीयेत, मोबाईलवरती जास्त महत्त्व देतात. नाही, खरंच आता हे सोशल मीडियामुळे आपली लहान मुलं थोडी हे होत आहेत, थोडा आपला समाज पण या सोशल मीडियामुळे मागे होत चालला आहे. म्हणून आपल्या आत्ताच्या पिढीला मी एवढं सांगू शकतो की थोडं सोशल मीडियापासून लांब राहावं, थोडं आपलं एक जुने खेळ खेळावे, कबड्डी झाले, खो खो झाले किंवा क्रिकेट हा नेहमीचा खेळ आहे. तसं बघितलं आज आमचा समीर गोंडान होता, तर तिकडले पण आम्ही प्रथम पारितोषिक मारण्याचा प्रयत्न केला असता. नक्कीच समीर नव्हता, हरकत नाहीये. मात्र जसं म्हटलं की वसई म्हटलं की खेळ क्रीडा नगरी आहे वसई म्हटलं तर. तुमच्या वसई परिसरामध्ये नरवीर चिमाजीमध्ये जर पाहिलं तर एक चांगली स्पर्धा चालत, ती किती महत्त्वाचं आपल्यासाठी? ॲक्च्युली बघायला गेलं समीर आज मोडगावला ते क्वालिफाय झालेले, एक जवळजवळ 1.25 लाखाची मॅच होती. तर आम्ही त्याला नेहमी तुम्हाला विचारतो आज जाऊ का, तुझी मोठी मॅच आहे, तू नेहमी जा, आम्ही त्याला कधी अडवत नाही. तो झाला निमेश पण जाणार होता, कारण ॲक्च्युली इकडे आम्हाला पण बॅटिंग लाईन नव्हता, आम्ही इकडे क्वालिफाय झालेलो. तर निमेश स्वतः राहिला, कारण एक गावाचं नाव पण त्याच्यामुळे ते. वसई कला क्रीडेचं महत्त्व काय? वसई कला क्रीडामध्ये आणि सध्या मी सहभागी झालो नाही कोण, कारण आम्ही जास्त क्रिकेटमध्ये जास्त लक्ष दिलं आहे. कारण आता पोझिंगला तर राजेश आहे, नरेश आहे, पण त्याने आता पहिल्यासारखे आता म्हणजे पोझिंगला उतरत नाही. त्याने 2 वर्ष 2014-16 साली उतरले, पण आता त्याला थोडा फॅमिली होती, मग लक्ष द्यावं लागतं. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. तर हे होते विशाल थापड. मुद्दामून प्रश्न का विचारला गेला, कारण की आपल्या वसई विरारमध्ये कला क्रीडा म्हणून एक चांगला महोत्सव होतोय. 30 तारखेला पोझिंग सुद्धा आहे आणि तिथे सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि आपल्यातले भरपूर खेळाडू तिकडे जात असतात, मात्र आपल्याला ते माहिती नाहीये. तर हा होता आपल्या अष्टविनायक स्पोर्ट्स पलासपाडाचा प्रेझेंटेशन सेरेमनी आणि तो या ठिकाणी जवळजवळ पूर्णत्वास आलेला आहे. आणि आजच्या या ठिकाणी डीबीएन लाईव्ह आणि आमचे 2 पंच, त्यानंतर आमचे सहकारी या ठिकाणी अष्टविनायक स्पोर्ट पलासपाडा संघाचे व्हॉलंटियर्स आणि आमचे कॉमेंटेटर्स राहुल अंधेर आणि तसेच अमित शर्मा आणि मी स्वतः सागर माळी आज या ठिकाणी थांबतोय आणि या स्पर्धेपुरती आपली रजा घेतोय. तोपर्यंत नक्कीच जॉईन राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या डीबीएन लाईव्हला आणि आज पुरता इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.